चला जाऊन भेटूया आपण शीतल वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव शीतल सतीश सुकाळे. माहेरचं नाव? शीतल रामचंद्र दुराफे. द्या ओळख करून सगळे. ह्या माझ्या आई, ते माझे पप्पा सासरे, ह्या माझ्या जाऊबाई, हे माझे मिस्टर, हा माझा मुलगा. नमस्कार. हे सर्व भांडूपचे किलबिल आणि हा सगळा परिवार. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी काय करता तुम्ही? मी हाऊस वाईफ आहे. लग्न कुठे जमलं? जुन्नरमध्ये. आणि हे बघायला आले होते? हो. तुम्ही काय करता इकडे? म्हणजे मॉलमध्ये आत्ता जस्ट कामाला लागली. पण लग्नानंतर मुंबईत पहिल्यांदाच, म्हणजे लग्न ठरल्यावरच मुंबईत आलात की म्हणजे आधी यायची, दादरला यायची. कोणाकडे? त्यांकडे यायची. मला एक सांगायचं आहे. बोला. मी शाळेमध्ये असताना माझी आई वारली. माझी आई वारल्यानंतर आजी आजोबांनी माझा सांभाळ केला, मला शिक्षण दिलं आणि माझं लग्नही सुद्धा त्यांनीच लावून दिलं आणि माझ्या भावाचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तो आत्ता चांगल्या कामामध्ये आहे. अशी बाबा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. छान. त्या निमित्ताने वहिनी मन तर मोकळं केलं. हो. आनंदी आहात, हसत राहा. आता मी खूप इथे खूप सुखात आहे आणि माझे मिस्टर पण म्हणजे चांगले आहेत. हो. कुठे आहेत ते? आहेत बाहेर. बोलवा त्यांना. ओ या. बसा. नमस्कार. नमस्कार. काय करता? नोकरीला. नोकरी करता. बरं वहिनी, काय आवडत नाही त्या स्वभावातलं? मी मुलांमध्ये जास्त असतात. कुठल्या? मंडळाच्या मित्रांमध्ये. बरं ठीक आहे. ही सगळीच कडे एकच तक्रार आहे. बरं तुम्ही सांगा मला, यांच्या सोबतलं काय आवडत नाही? काही झालं डोळे मोठे करून बघायचं. सगळे डोळे मोठे करतात? हो. हा, मला वाटलं नाही असं करतील म्हणून. नाही म्हणजे बोलणं तर नाही, फक्त डोळे मोठे केले की आपण समजून जायचं. चुकल्यावरच डोळे मी मोठे करते. कसं नाही कळलं नाही. थांबा तुमच्याकडे. आणि तुम्ही कसं करता मग त्यांना? काय नाही, मग आपलं गपचूप बसायचं कुठेतरी, मग आपलं काम आहे ते चालू. पण वहिनीने काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्यवस्थित, म्हणजे घर बीर व्यवस्थित सांभाळून. मला वहिनी काय, त्यांची तेवढीच इच्छा आहे, छोटीशी इच्छा आहे त्यांची. वहिनी मी यांना आता प्रश्न विचार. तुमच्या किचन मधल्या मांडणीमध्ये स्टीलचे किती ग्लास आहेत? 6. अभिनंदन. वहिनी, मिस्टर शाळेत असताना कोणता खेळ खेळायचे? खो खो. चला, हे पण उत्तर बरोबर आलं. अभिनंदन. वहिनींची चाळीमधली मैत्रीण कोण? नाव सांगा. चाळीमधली ते प्रांजलची मम्मी, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव नाही पण आम्ही सावंत म्हणून. बरोबर आहे, प्रांजलची मम्मी. हो. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं आता मला सांगा, 25 मधून 5 किती वेळा वजा होतात? 5 वेळा. तुमचं काय म्हणणं आहे? 5 वेळा. वा, दोघांनी उत्तर दिलं 5 वेळा. पण 25 मधून 5 एकदाच वजा होतात. त्याच्यामुळे बक्षीस गेलं. 25 मधून 5 वजा होतात एकदाच, कारण त्यानंतर 20 मधून वजा होणार ना. 3 उत्तरं बरोबर आली. ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली. अभिनंदन. भेटूया परिवार. नमस्कार. नमस्कार. हे संपूर्ण परिवार का तुमचा? हा. हे पूर्ण कुटुंब? साईनगरचे हे सर्व सगळे. त्या सासूबाई का? हो. सासूबाई, सुनेबद्दल चांगलंच बोलणार ना तुम्ही? का नाहीतर डोळे मोठ्या करतात? मग कारण मुलाचं म्हणणं आहे की या जरा काय झालं की डोळे मोठे करतात. तुमचं काय म्हणणं आहे? कधीच नाही. वहिनी, तुमचे मिस्टर, त्यांच्याबद्दल तक्रार करायची झाली तर कोणती कराल? हे मंडळामध्ये जास्त असतात. खेळण्यामध्ये त्यांचं जास्त लक्ष असतं. तुमच्यापेक्षा जास्त मित्रांवरती प्रेम आहे त्यांचं? हो. हो. काय असं काय झालंय तुमचं? का असं ते? कार्यक्रम असतात तर कामं करावं लागतात मंडळात. हो. बरं, तुम्ही एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? तीच काय मगाशी तुम्हाला सांगितलं. कुठली? डोळे मोठे करून. तुम्ही डोळे बारीक करून बघा. हो चालेल. कसं बघाल ना? मोठे का छोटे? लहान. आणि मोठे करायचे असतील तर कसे करा? वा, जोरात. पण तुम्ही मंडळात जायचं काही कमी करणार नाही. काम मंडळ म्हणजे काम. बरं वहिनी, आता एक अभिनय करणार आहेत, ते वाक्य तुम्ही ओळखायचं. रेडी? हा, बोलू नका. हो.
आम्ही तुम्ही एकत्र, तुम्ही मला फिरायला न्या. आता काय हनीमूनला किती वेळा तुम्ही मला फिरायला तुम्ही का बोलणार नाही? अच्छा, का बोलणार नाही? ह्या का बोलणार नाही? अभिनंदन, बक्षीस मिळालं. हे बक्षीस मिळालं, अभिनंदन. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी.